ऑफ यू. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट या चॅप्टरचा एकच टॉपिक रिमेनिंग आहे, तो आज आपण टीच करून घेऊ. फर्स्ट राईट डाऊन द क्वेश्चन. Derive an expression for axial magnetic field. Derive an expression for axial magnetic field produced by current in a circular loop then using the derived expression obtain equation of field at center of loop. Equation of field as center of loop as a special case. माझ्यासोबतच आधी डायग्राम सुद्धा ड्रॉ करून घ्या. आधी एक लूप ड्रॉ केला, बराबर, सर्क्युलर लूप ड्रॉ केला आहे. सेंटर घेतला ओ. या सेंटर पासून एक ड्रॉ केली आहे झेड एक्सिस. एक आहे वाय एक्सिस आणि एक्स एक्सिस. ओके, चला सोबत सोबत लवकरात लवकर डायग्राम ड्रॉ करून घ्या. ड्रॉ द डायग्राम फास्ट. या लूप मध्ये हा आपण आर घेतला आहे. या लूपचा रेडियस काय घेतला आहे? कॅपिटल आर. ओरिजिन ओ पासून जो पॉइंट पी कन्सिडर केला आहे त्याचं डिस्टन्स घेतलं झेड, कारण तो कोणत्या एक्सिसवर आहे? झेड एक्सिसवर. आणि पी पासून हा जो स्मॉल सेगमेंट डीएल कन्सिडर केला आहे ऑन अ सर्क्युलर लूप, या डीएल चं डिस्टन्स पी पासून घेतलाय आपण स्मॉल आर. ओके, हे डिनोट करून घ्या, मग थेरी सांगतो. फर्स्ट वन, आपण एक लूप कन्सिडर केला आहे. कन्सिडर अ सर्क्युलर लूप कॅरिंग करंट आय. एक सर्क्युलर लूप कन्सिडर केला, जो सर्क्युलर लूप आय करंट कॅरी करत आहे, हॅव्हिंग रेडियस आर
विथ सेंटर ओ. एक सर्क्युलर लूप कन्सिडर केला जो आय करंट कॅरी करतो, रेडियस आर आहे आणि त्याचा जो ओरिजिन आहे किंवा जो आपण सेंटर म्हणतो, सॉरी, जो सेंटर आहे तो काय आहे, ओ. त्यानंतर लेट अ पॉइंट पी, एक पॉइंट पी कन्सिडर केला आपण. कोणत्या एक्सिसवर कन्सिडर केला, जेड एक्सिसवर. ऍट अ डिस्टन्स स्मॉल आर फ्रॉम, सॉरी, नाही तर आपण आता पहिले स्मॉल सेगमेंट डीएल कन्सिडर करून घेऊ, त्यानंतर पॉइंटवाला पॉइंट ऍड करू. कन्सिडर स्मॉल सेगमेंट डीएल ऑन सर्क्युलर लूप. फर्स्ट काय सांगितलं, कन्सिडर अ सर्क्युलर लूप कॅरिंग करंट आय हॅव्हिंग रेडियस आर विथ सेंटर ओ. सेकंड, consider small segment dl on a circular loop. After that, let a point p on a z axis at a distance small r from small segment dl. ओके, आता जो आपण स्मॉल सेगमेंट डीएल जो लूपवर कन्सिडर केला आहे, तर आधी आपण त्या डीएल साठीच मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करतो. येस ऑर नो, बाय युझिंग बायोट सॅवर्ट लॉ. पहिले आधी थेरी लिहून घेऊ, आफ्टर दॅट आपण डेरिवेशन लिहू. लिहा, कन्सिडर अ सर्क्युलर लूप carrying current I. Having radius r with center O. Next point, consider a small segment DL on a circular loop. Next point, let a point P at a distance small r from the small element dl. Okay, now see here, by using Biot-Savart law, the magnetic field at small element dl बायोट-सॅवर्ट लॉ आपण यूज करत आहोत. द मॅग्नेटिक फील्ड ऍट स्मॉल एलिमेंट डीएल डीबी बार. आपला जो फॉर्म्युला असतो तो असतो μ0I अपॉन 4π डीएल बार इंटू आर बार अपॉन आर क्यूब. हा असतो विद्यार्थी मित्रांनो आपला फॉर्म्युला वेक्टरली. आता जर मी वेक्टर जर कॅन्सल केलं, सो डीबी इक्वल टू μ0I अपॉन 4π डीएल आर साइन थीटा अपॉन आर क्यूब. आर गेट कॅन्सल. बट हा जो पॉइंट आहे हा सेंटरला आपला काय आहे, परपेंडिक्युलर. याआधी जेव्हा आपण एक बायोट-सॅवर्ट लॉवर डेरिवेशन घेतलं होतं तेव्हा एक पॉइंट आपण लिहिला होता, डीएल बार इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू आर. म्हणजेच डीएल बार हा रेडियसला आपला नेहमी काय असणार, परपेंडिक्युलर. तर तो अँगल किती घेत असतो आपण, परपेंडिक्युलर म्हटलं म्हणजे 90. साइन 90 किती होते, 1. तर आपलं जे डीबी बारची व्हॅल्यू येणार μ0I अपॉन 4π डीएल अपॉन आर स्क्वेअर. पुन्हा इकडे लक्ष द्या,
नाउ फ्रॉम फिगर μ0 I अपॉन 4 इथं आपली कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. आता या फिगरच्या हेल्पनी आपल्याला आर स्क्वेअरची व्हॅल्यू जर मला फाइंड आउट करायची असली, सो बाय युझिंग पायथागोरस थेरम आर स्क्वेअर इक्वल टू रेडियस किती आहे हा आर, रेडियस आपण कॅपिटल आर कन्सिडर केला होता ना, तर ही पण व्हॅल्यू किती झाली आपली कॅपिटल आर, कारण रेडियस तर आपला सेमच राहणार. ही व्हॅल्यू किती आहे आपली झेड. सो फ्रॉम फिगर आर स्क्वेअर इक्वल टू काय येणार झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर बाय युझिंग पायथागोरस थेरम. हेन्स जे आपलं फायनल आन्सर येणार डीबीचं ते काय येणार डीबी इक्वल टू μ0 I अपॉन 4 डीएल अपॉन आर स्क्वेअर ची व्हॅल्यू काय फाइंड आउट केली आपण झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. पुन्हा एकदा लक्ष द्या, स्मॉल सेगमेंट डीएल वर आपण मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करू बाय युझिंग बायोट सॅवर्ट लॉ. फॉर्म्युला काय असतो μ0 I अपॉन 4 डीएल बार इंटू आर बार अपॉन आर क्यूब, हे असतं वेक्टरली. आता जर मी बार कॅन्सल केला म्हणजे क्रॉस प्रोडक्टचा जर मी डॉट प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट केलं तर डीएल आर साइन थिटा येणार. आर आर गेट कॅन्सल, आर आर कॅन्सल झाल्यानंतर हा जो साइन थिटा आहे म्हणजे हा जो अँगल आहे हा परपेंडिक्युलर असल्यामुळे तो आपण 90 डिग्री घेऊ. इथं आपण नोट पण करून टाकू साइन थिटा equal to 1 there because theta equal to 90. Sin theta equal to 1 because theta equal to 90. Okay. First write down this. विद्यार्थी मित्रांनो, हे जे आपण मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट केली आहे ही मॅग्नेटिक फील्ड आपण फाइंड आउट केली आहे स्मॉल सेगमेंट डीएल साठी, जे आपलं कशावर होता लूपवर होता. बट हा जो लूप आहे हा फक्त बिलॉंग्स टू काय करतो ओनली एक्स वाय प्लेन. वाय एक्सिस आणि एक्स एक्सिस या एक्स वाय प्लेनलाच बिलॉंग करतो ना. आता आपल्याला झेड एक्सिसचं सुद्धा यासाठी कॉन्ट्रीब्युशन फाइंड आउट करायला लागणार आणि मग एक्स एक्सिसचं पण कॉन्ट्रीब्युशन झालं, वाय एक्सिसचं पण झालं, झेड एक्सिसचं फाइंड आउट करू, देन फाइंड आउट करू आपण टोटल मॅग्नेटिक फील्ड. ओके, सो राइट डाउन the net contribution along the z axis, the net contribution along the z axis, net contribution along the z axis is obtained by integrating see here by integrating small magnetic field along the z axis equal to dB cos theta. z axis साठी जर तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायची आहे तर त्यांनी फॉर्म्युला सांगितला आपल्याला dB इंटू काय cos theta. तुम्ही डीबी ची व्हॅल्यू ऑलरेडी फाइंड आउट केली आहे फॉर एक्स वाय प्लेन. आता या डायग्राम वरून आपण फक्त कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करू कॉस थिटा आणि ही व्हॅल्यू पुन्हा इथे काय करू पुट. नाउ सी हियर फ्रॉम फिगर कॉस थिटा, कॉस म्हणजे होतो आपला ऍडजस्टंट अपॉन हायपोटेनियस. तर या थिटाची आपली ऍडजस्टंट साइड झाली आर, हायपोटेनियस साइड झाली स्मॉल आर. सो आर अपॉन स्मॉल आर कॉस थिटा इक्वल टू आर ऍज इट इज. आपल्याला आर स्क्वेअर ची व्हॅल्यू माहित आहे, आर स्क्वेअर इक्वल टू होता झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. तर आर म्हणजे होणार आपला अंडर रूट झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. नाउ डीबी झेड, डीबी ची व्हॅल्यू ऑलरेडी माहित आहे μ0 I अपॉन 4
डीएल अपॉन झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. मी डायग्राम क्लीन करून घेतो म्हणजे थोडं चांगल्या प्रकारे लिहिता येणार. बघा इथे लक्ष द्या. कॉस थिटाची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली. नाव dBz इक्वल टू डीबी. डीबी ची व्हॅल्यू आपण काय फाइंड आउट केली होती? म्यू 0 I अपॉन 4 पाय इंटू डीएल अपॉन झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर इंटू कॉस थिटाची व्हॅल्यू काय फाइंड आउट केली आहे? आर अपॉन अंडर रूट झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. याला सॉल्व करून घेऊ. अपॉन 4 पाय इंटू आर डीएल, आर इंटू डीएल, आर डीएल झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर ऍज इट इज. स्क्वेअर रूट जर आपण कॅन्सल केला तर रेस टू मध्ये येणार 1/2. अगेन म्यू 0 I अपॉन 4 पाय इंटू आर डीएल 1 प्लस 1/2. ही व्हॅल्यू होणार आपली 3/2. ओके. नाव आता एक्स एक्सिस, वाय एक्सिस आणि झेड एक्सिस तिन्ही एक्सिसचं कॉन्ट्रीब्युशन फाइंड आउट झालं. आता फाइंड आउट करू आपण टोटल मॅग्नेटिक फील्ड. सो नाव बी इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dBz. एक्स आणि वायचं तर आपण ऑलरेडी कंबाईन मध्ये फाइंड आउट केलं होतं. त्यामध्ये आपण झेडचं काय केलं? ऍड. आता काय फाइंड आउट करू? फायनल. पुट द व्हॅल्यूज. म्यू 0 I अपॉन 4 पाय इंटू आर डीएल अपॉन झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर रेस टू 3/2. ओके. आफ्टर दॅट बी ऍज इट इज. थोडं केअरफुल लक्ष द्यायचं. आता इंटिग्रेशन मध्ये डीएल आहे. डीएल जर असणार तर इंटिग्रेशन फक्त आपल्याला एलचं फाइंड आउट करता येते. इंटिग्रेशन मध्ये कुठेतरी तुम्हाला एल ची व्हॅल्यू दिसत आहे का? एल ची व्हॅल्यू कुठेच नाही आहे. म्हणजे या पूर्ण टर्म काय आहे? आपल्या कॉन्स्टंट. सगळ्या कॉन्स्टंट टर्म बाहेर काढून घेऊ. म्यू 0 I आर अपॉन म्यू 0 I आर अपॉन काय राहिला? 4 पाय झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर रेस टू 3/2 आणि इंटिग्रेशन मध्ये फक्त काय राहिला? डीएल. हे जेवढं मी लॉंग कट करून दिलं आहे याच्यापेक्षा शॉर्टकट तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आहे. जर तुम्हाला ते जर समजलं बरोबर तर तुम्ही तिथून सुद्धा स्टडी करू शकता. बट आता मला सांगा इंटिग्रेशन ऑफ डीएल ची व्हॅल्यू आपण इथे काय पुटअप करू शकतो? इंटिग्रेशन जो आपला डीएल आहे त्याची व्हॅल्यू आपण काय पुटअप करू शकतो? याची व्हॅल्यू येणार ट्वाइस पाय आर. कारण जे स्मॉल सेगमेंट डीएल आहे त्या डीएल स्मॉल सेगमेंटची जर आपण ऍडिशन केली तर ते काय होणार? सर्कम्फरन्स म्हणजे ट्वाइस पाय आर. सो पाय पाय गेट कॅन्सल. 2 1 जा 2, 2 2 जा 4. सो अवर फायनल आन्सर बी इक्वल टू येणार म्यू 0 I आर स्क्वेअर. या साईडला बरोबर दिसून नसून राहिलं तुम्हाला. आधी हे लिहून घ्या मग फायनल आन्सर लिहून देतो. तर विद्यार्थी मित्रांनो पाय पाय गेट कॅन्सल केला. 2 2 जा 4. फायनली हे एक्सप्रेशन एंडिंगला काय येणार? बी इक्वल टू, थोडं केअरफुली लक्ष द्या, बी इक्वल टू म्यू 0 I. त्या साईडला आर होता. आर इंटू आर झाला आपला आर स्क्वेअर 2
झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर रेस टू 3/2. हे एक्सप्रेशन झालं विद्यार्थी मित्रांनो तुमच्या पहिल्या क्वेश्चन साठी. तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन विचारला गेला होता, derive an expression for axial magnetic field produced by current in a circular loop. हे डेरिवेशन झाल्यानंतर लिहायचं, दिस इज द एक्सप्रेशन फॉर मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड बाय करंट इन अ सर्क्युलर लूप. बट त्याच्यामध्येच तुमचा एक सब क्वेश्चन होता. सब क्वेश्चन मध्ये तुम्हाला विचारलं गेलं होतं, ऑब्टेन एन इक्वेशन ऑफ फील्ड ऍट सेंटर ऑफ लूप इन स्पेशल केस. म्हणजे जर आपला सेंटर ऑफ लूप साठी जर तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायची असली, तुम्हाला ते पण एक दुसरं एक्सप्रेशन विचारलं होतं. स्पेशल केस सेकंड क्वेश्चन स्टार्ट. मॅग्नेटिक फील्ड ऍट सेंटर ऑफ लूप. ऍट सेंटर ऑफ लूप. जेव्हाही तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड ऍट सेंटर ऑफ लूप विचारणार, टेक झेड इक्वल टू 0. झेड एक्सिस काय घ्यायची आपली 0. बरोबर. आता इथे जर मी झेडची व्हॅल्यू जर 0 पुटअप केली, सो बी इक्वल टू म्यू 0 आय आर स्क्वेअर टू झेड काय होऊन जाणार विद्यार्थी मित्रांनो 0. 0 प्लस आर स्क्वेअर रेस टू 3/2. 2 गेट कॅन्सल. सो बी इक्वल टू म्यू 0 आय आर स्क्वेअर अपॉन 2 आर क्यूब. 2 काय झाला कॅन्सल, फक्त आर क्यूब राहिला. आर स्क्वेअर गेट कॅन्सल. सो युअर फायनल आन्सर बी इक्वल टू म्यू 0 आय अपॉन ट्वाइस आर. This is for a special case. Write down.